नमस्कार मंडळी, मी सुजाता. आज माझी मुलगी निधी एक मला ऑर्डर दिली. मम्मी मला खाजा खायचा आहे. त्याच्यामुळे मी आज खाजा करून आज माझी मुलगी निधी मला एक गोड डिश बनवून दे म्हटले. ते काय आहे बघूया, चला तिच्या तू तोंड. आज काय करू तुला खायला? या काच्या करू बर. चला, आमची मॅडमनी खाजा रेसिपीचे मला ऑर्डर दिले. मी आता खाजा रेसिपी तुम्हाला करून दाखवणार आहे. खाजा बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी मैदा घेतले. त्याच्यामध्ये थोडा मीठ आणि थोडा तूप घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. पीठ जास्त घट्ट नका करू, कारण खाजा थोडा कठीण होते. त्याच्यामुळे आपण पीठ थोडा असं मऊ पाहिजे, चपातीपेक्षा थोडासा सॉफ्ट असायला पाहिजे. सॉफ्ट पीठ केले ना क्रिस्पी होते खाजा. त्याच्यामुळं थोडा पीठ जास्त घट्ट करायचं नाहीये. पीठ मळून घेतल्यावर 15 मिनिट बाजूला ठेवायचं, कारण पीठ सॉफ्ट होते. 15 मिनिट झाल्यानंतर असं गोळा करून घ्यायचं, छोटे छोटे गोल करून घ्यायचं. 1 वाटी मैद्यामध्ये इथं छोटे छोटे 7 गोल होते. खाजा रेसिपी हा बनवायचा खूप सोपा रेसिपी आहे. कोण पण पहिल्या ट्राय मध्येच व्यवस्थित खाजा बनवू शकते. चला आता पाक कसं बनवायचं आहे बघूया. मी इथे 1 वाटी साखर घेतले. त्याच्यामध्ये एक अर्धा ग्लास पाणी घातले. त्याच्यामध्ये मी आता थोडं केसर पण घालते. केसर ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकते, नाहीतर स्किप करू शकते. केसर घातले आणि थोडासा इलायची पावडर घातले आणि व्यवस्थित उकळून घ्यायचं. साखरचा पाक बनवायला 15 ते 20 मिनिट लागते. तुम्ही बघू शकते पाक झाले आहे का नाही असं तुम्ही चेक करायला पाहिजे. असं हाताने प्रेस केल्यावर ना पाकाचा दोरा यायला पाहिजे. असं दोरा आल्यावर ना पाक रेडी झाले समजायचं. साखरेचे पाक पूर्णपणे रेडी झाले. मी थंड करायला ठेवले. आता पाक रेडी झाले, आता थंड करायला ठेवले आम्ही. आता आम्ही मैद्याचा गोळा केले होते ना, ते आता चपाती लाटून घ्यायचं. अगदी व्यवस्थित असं पातळ चपाती बनवून घ्यायचं आणि त्याच्यावर असं तेल घालायचं. तेल घालून थोडा व्यवस्थित स्प्रेड करायचं. नंतर पीठ घालायचं. पीठ घालून पण एकदा व्यवस्थित स्प्रेड करायचं. 7 लेयर झाले हा चपातीचा. प्रत्येक लेयर वरती चपाती ठेवायचं आधी असं तेल घालून स्प्रेड करून, त्याच्यावरती पीठ घालून व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं. असं सेम प्रोसिजर आपण पूर्ण 7 चपात्या असंच करायला पाहिजे. हा मैदाच्या चपात्या तुम्ही जास्त जाड करून घेतल्या ना, खाजा एवढंच क्रिस्पी होत नाही. त्याच्यामुळे आपण हे पातळच करून घ्यायला पाहिजे. पातळ केल्यावर ना खाजा क्रिस्पी होते, खुशखुशी होते. आता तुम्ही बघू शकते मी कसं लेयर करत आहे. तुम्ही पण सेम असं प्रोसिजर 7 लेयर असं करायचं. 7 लेयर झाल्यानंतर आम्ही ते लेयरला रोल करून घ्यायचं. असं रोल करून घेतल्यावर नंतर चाकूनी कट कट करायचं. कट करताना जास्त थिक लेयर नका घेऊ, छोट छोट बारीकच घ्या, कारण थिक लेयर घेतल्यावर तेलामध्ये लवकर तळत नाही. आत सगळं पूर्णपणे फ्राय होत नाही. त्याच्यामुळे आपण छोटे छोटे लेयर कट करून घ्यायचं. नंतर काजाला थोडा हाताने प्रेस करून लाटणं घेऊन थोडा फिरवायचं, कारण असं केल्यावर ना तेलामध्ये लवकर तळतात. सगळे कांद्याला मी असं लाटण्याने थोडा प्रेस करून घेतले. नंतर आम्ही तेलामध्ये आता तळायचं. तेलामध्ये तळताना गॅस लो फ्लेम वरती ठेवायचं. लो फ्लेम वरती ठेवून सावकाश तळून घ्यायचं. इथं तुम्ही तूप घेतलं तरी पण चालते, तेल घेतले तरी पण चालते. तुपामध्ये तळून घेतलं ना पोरांना खायला अजून हेल्दी होते. खाजा रेसिपी ना माझ्या मुलांना खूप जास्त आवडते. त्याच्यामुळे मी सारखंच खाजा रेसिपी बनवते. खाजा आहे ना लाईट ब्राऊन कलर होईपर्यंत तुम्ही तळायला पाहिजे, कारण आतलं पण पूर्णपणे व्यवस्थित तळायला पाहिजे. खाजा साखरेच्या पाकामध्ये बुडवून घ्या. असं 2-3 मिनिटं असं साखरेच्या पाकामध्ये थोडा घालून मिक्स करा. आता आपलं खाजा रेसिपी पूर्णपणे तयार झाले. चला आता आमची निधी मॅडमला हा खाजा देऊन निधी मॅडमला खाजा आवडले का नाहीये आणि ती कसं रिव्ह्यू देते, त्याच्याबरोबर कसं खाते सगळं बघूया. चला. तू हे घे तुझं काजा.
खाऊन सांग मला कसं आहे. येणं झालं कसं झालंय काजा? आवडले तुला? करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही पण घरी नक्की करा आता कन्या शिकायचं काम आहे त्यांना माझे नाव काय म्हणायला कन्यांमध्ये काय म्हणतात सांगू का? हा मी ह्याच्या नाही ना काय म्हणतात कन्यांमध्ये इथं आवाज आहे का काय का शेअर करा सबस्क्राईब करा चला फोटो येतोय टाटा बाय आणलंच चल. मी संग काय कर समजतो